कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देशपातळीवर आणणार मंत्री शंभूराज देसाई। कोल्हापूरला पर्यटनाच्या अनुषंगाने देशपातळीवर आणण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहूजी सभागृहात पर्यटन व खनिकर्म विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, मनपायुक्त डॉक्टर राजेंद्र भारोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मंत्री देसाई म्हणाले की कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्याला निसर्गानेही भरभरून दान दिले आहे। त्यामुळे पर्यटन विकासासाठी कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत श्री क्षेत्र ज्योतिबा, पन्हाळा आणि दाजीपूर अभयारण्य येथे व्हीव्हीआयपी पासून सर्वसामान्य पर्यटकांपर्यंत सर्वांना परवडतील अशा दर्जेदार रिसॉर्ट व कॉटेज उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। ही कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। पन्हाळा येथील पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तात्काळ करण्यात यावे, तसेच परिसरातील रिकाम्या जागांचा सुयोग्य विकास करून पर्यटन स्थळ अधिक आकर्षक बनवण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले। या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीत जिल्ह्यातील खनिकर्म क्षेत्रांचाही आढावा घेण्यात आला। जिल्ह्यात खनिज उत्खननाच्या संधी वाढवण्याबाबत मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी माहिती देताना सांगितले की क वर्ग पर्यटन स्थळाच्या विकासासाठी जिल्ह्यात एकूण 322 कामे मंजूर असून त्यांची अंमलबजावणी 12 प्रमुख यंत्रणांमार्फत सुरू आहे। तसेच जिल्ह्यात सध्या 2 खाणी कार्यरत असून 52 गौण खनिजांचे खाणपट्टे मंजूर असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिली। बैठकीस महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत किल्लारी, करवीर प्रांताधिकारी मोसमी चोगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुक, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, पर्यटन विभागाचे उपसंचालक भारत लागवी, हनुमंत हेडे, पन्हाळा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।